या सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आपल्या अभ्यासिकेच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभासाठी कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय आपले कामगार मंत्री आकाशदादा फुंडकर, खामगाव नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष मॅडम, उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवक, व्यासपीठावर उपस्थित वानखडे सर, चव्हाण सर, उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र, बंधू आणि भगिनी, आजचा या दिवशी हा खरोखरच अतिशय अभिमानाचा दिवस आहे. मागील वर्षी देखील आपण सावित्रीबाई फुले जयंती आपण साजरी केली होती. ती आपण आतल्या हॉलमध्ये केली होती आणि ह्या वर्षी एक चांगला मोठा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा होता. त्या अनुषंगाने आपण हे सगळं नियोजन केलं. आपली जी अभ्यासिका आहे, आपण ऐकलं असेल की 5 सप्टेंबर 24 पासून आपण अभ्यासिका सुरू केली. यामध्ये आपले सन्माननीय मंत्री महोदयांचं मोठं योगदान याच्यामध्ये आहे आणि अभ्यासिकेसाठी ज्या गोष्टी लागतात, पुस्तकं असतील, वाढीव बांधकामासाठी निधी असेल, ते सढळ हाताने आपल्याला मदत करत असतात, मार्गदर्शन देखील करत असतात. आताच आम्ही काही वेळापूर्वी प्रदर्शनाला भेट देत होतो. याच्यामध्ये आणखी नवीन पुस्तकं आपल्याला कसे याच्यामध्ये ॲड करता येतील त्याबद्दल देखील आपल्या मंत्री महोदयांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खरोखरच एक गौरवशाली परंपरा आपल्या अभ्यासिकेतून तयार होते आणि आज जवळपास 20 ते 22 विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आज महाराष्ट्र शासनामध्ये किंवा इतर विभागामध्ये, इतर शासकीय विभागामध्ये ते नियुक्त झालेले आहेत. सगळ्यांसाठीच एक आनंदाची बातमी आहे आणि यापुढे देखील एक अतिशय चांगल्या पद्धतीची अभ्यासिका आणि ग्रंथालय आपल्याला करायचं आहे. आपलं ग्रंथालय हे ई ग्रंथालय, डिजिटल ग्रंथालय आपल्याला करायचं आहे आणि आपल्याकडे येणारा विद्यार्थी त्याला जगाच्या पाठीवरील कुठलंही पुस्तक असेल ते सॉफ्ट कॉपीमध्ये त्याला या ठिकाणी उपलब्ध होईल, याचं देखील पुढचं आपलं नियोजन आहे. आणि आपल्या विद्यार्थ्यांना जे काही लागेल, आता जवळपास 1200-1250 वेटिंग आपल्याकडे आहे. वरच्या मजल्याचं बांधकाम देखील सुरू आहे. त्याच्यामध्ये देखील जवळपास 150 ते 200 विद्यार्थ्यांची आपल्याला आणखी त्याच्यामध्ये ॲडिशन आपल्याला करता येईल आणि आपली ही लायब्ररी अधिक आणि अधिक कशी चांगली करता येईल यासाठी आपला प्रयत्न आहे. जवळपास मला असं वाटतंय की ISO मानांकन प्राप्त असलेली विदर्भातली ही पहिलीच लायब्ररी आहे आणि आपली लायब्ररी सुरू झाल्याबरोबरच आपले सातव सरांच्या माध्यमातून ही ISO मानांकित लायब्ररी आपली झालेली आहे. एकंदरीत हा संपूर्ण परिसर जो आहे हा शैक्षणिक संकुल असेल किंवा एक ज्ञानाचं मंदिर असेल, ज्या ठिकाणी विद्यादान असेल, विद्याची उपासना असेल आणि अशा अनुषंगाने आपल्याला ते या येत्या काळामध्ये विकसित करायचं आहे. आपल्याला माहितीच असेल की बाजूला जी 12 नंबर शाळा होती ती देखील बंद पडलेली होती, परंतु मागील 1.5 वर्षापासून आपण ती PPP मॉडेलवर आपण सुरू केलेली आहे आणि त्या देखील चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आपल्याला मिळाला आहे आणि संपूर्णतः इंग्लिश माध्यमाचं कॉन्व्हेंट आपण ते सुरू केलं आहे. अभ्यासिकेच्या मागच्या साईडला आपण जिल्हा नियोजनच्या माध्यमातून सायन्स पार्क आपण तयार करतोय. काम आता सुरू आहे, पण येत्या 5-6 महिन्यामध्ये देखील सायन्स पार्क तिथे चालू होईल आणि विज्ञानाच्या ज्या मूलभूत संकल्पना असतील, इतिहास असेल, भूगोल असेल, सायन्स असेल, या सगळ्याचं एक छोटे छोटे मॉडेल आपण तिथे ठेवणार आहोत. एक छोटंसं आकाशगंगेचं मॉडेल देखील आपण त्या ठिकाणी करणार आहोत. एकंदरीतच आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या शहरातील विद्यार्थ्यांना एक चांगल्या अभ्यासाची सुविधा या ठिकाणी उपलब्ध व्हावी असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि जे काही आपले विद्यार्थी आहेत त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा. चांगला अभ्यास करा, या लायब्ररीचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घ्या आणि आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी व्हा अशा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.